नंतर समीरजी तांडेल आहेत, तळेगावहून आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे मान्यवर आहेत. पंकज आपले वाशिवडीचे आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि वळूयात मॅचकडे, जिथे पहिली पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सागर तयार असेल नारपोली विलेज एंडकडून. आणि डाव्या हाताचा बॅट्समन समोर खेळतोय संतोष पाटील. सन्माननीय उमेशजी पाटील आमचे मित्र आहेत भारतीय जनता पार्टी, आणि सातत्यानं प्रशांतदादा ठाकूर, रामशेठ ठाकूर यांच्या सातत्यानं सानिध्यात असलेली ही मंडळी. आणि आज खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि इथून मात्र सिंगल धाव आली. सिंगल धावेनं सुरुवात झाली धावपळकाची. एक धाव. खऱ्या अर्थानं 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे आता डो ऑर डायची रेड असेल. कारण इथून जर सुपर 12मध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर ही मॅच जिंकणं अनिवार्य असेल, आणि त्या पद्धतीनं प्रयत्नही करावे लागतील. दोन्ही संघानं एक एक मॅच जिंकून पुढे वाटचाल चालू ठेवलेली आहे. बॉटम एजला या बॉलला डिलिव्हर केला, अगदी घातक बॉल होता. आउटसाईड ऑप्शन यॉर्कर लाईनची बॉल इथून मात्र फेकला गेला, आणि बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आली. बॅटकट आहे, सिंगल धाव आली. आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन धावा. सन्माननीय शरदजी म्हस्कर, धर्मेंद्र कुरंगळे म्हसोबा टीमचे पॅकर आहेत, आणि आमचे नरेंद्र म्हस्कर कॅप्टन आहेत. उद्याचे लॉट्स आहेत, तर त्यांनाही शुभेच्छा देऊयात आपण. उद्याचे बरेचसे पॅकर असतील, कर्णधार असतील, सगळ्यांची आजच जय्यत तयारी असेल उद्याच्या रात्रीसाठी. आज रात्रभर जागून सकाळी बक्षीस समारंभ करून मग उद्याच्या दिवस आराम, परत संध्याकाळी याच मैदानावर तीच दहशत असणार आहे नारपोली प्रीमियर लीगची. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा 8 धावा. पहिलं पाव प्लेचं षटक आपण इथे हाताळताना गोलंदाज सागर याला पाहाल. द विकेटनं सागर तयार असेल. लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला असं वाटलेलं मोठ्या फटक्यामध्ये या बॉलला कन्वर्ट केलं जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. डीप होत होता बॉल, त्यामुळे बॅट्समनला अंदाज बांधता आला नाही. स्लोअर टाईपचा बॉल खाली डीप होताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे बॅट्समन मात्र संभ्रमात राहिला आणि अशा वेळेला निघून गेला निर्धाव चेंडू. या वेळेला मात्र हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला, परंतु अलॉंग द कार्पेट यावेळेला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव आली. दुसरीची मागणी. धोका होऊ शकतो, आणि इथून मात्र धोका उद्भवलाय आणि पहिला विकेट डाऊन होत असताना टीम इथून मात्र तळेगाव संघाचा. सन्माननीय योगेजी पाटील दहिवलीहून आहे, त्यांचंही देवळोलीहून आहे, त्यांचंही इथं आगमन न होताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय उमेशजी म्हस्कर यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, त्यांनाही विनंती असेल. त्यानंतर उमेशजी पाटील देवळोलीहून आहेत, त्यांनाही विनंती असेल यायचं आपण. आपलंही स्वागत असेल. अगदी हाकेच्या अंतावर असलेलं देवळोली गाव आणि क्रिकेटचे एक शौकीन आणि नेहमीच प्रशांतदादा यांच्या सहवासात असलेली ही मंडळी, आणि आज या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांचं इथे येणं झालं आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पुढ्यात मुख्य मॅचकडे, ज्या मॅचमध्ये आपण पाहाल धावसंख्या जर पाहिली तर आपण धावपळकावर 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा आपण इथे पाहिल्यात. बॅटिंग करत असलेली टीम असेल तळेगाव, विरोधात असेल सुमजाई 11 कर्जत सावळे संघ. या 2 संघांमध्ये ही मॅच, मागची मॅच तळेगाव विरुद्ध ही मॅच झालेली, मी म्हणेन देवाची आभार मानायला पाहिजे तळेगाव संघानं. अपील केलेली, मात्र यावेळेला सिंगल धाव कंप्लीट जरूर केली गेली आणि 10 दुहेरी अंकामध्ये धावपळक सरकत आहे पुढं.
षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर 1 विकेटच्या मोबदल्यात 10. देवेंद्र, मागची मॅच तू बघितलीस तळेगावची, अगदी मॅच म्हणजे असं वाटलेलं, मी मगाशीच म्हटलं, खरोखर देवाचे आभार मानायला पाहिजेत त्या तळेगाव संघाच्या सगळ्या खेळाडूंनी, खास करून तो चौकार केलेल्या खेळाडूंनी. जर मॅच चुकून हरली वगैरे असती ना, रात्रभर झोप नसती लागून दिली, कारण ती मॅच जवळजवळ 28 धावा पाहिजे होत्या षटकामध्ये. 29 धावा पाहिजे होत्या आणि शेवटच्या बॉलला षटकार आला. म्हणजे अगदी जेव्हा धावसंख्या नाही होणार असं वाटत होतं त्यावेळेस पण धावसंख्या होत होती आणि एक जबरदस्त मॅच. हो, खरोखर हा संपूर्ण आलेख आहे त्याचा. 6 बॉलला 29, 5 बॉलला 18, 4 बॉलला 28, 4 बॉलला 22, त्यानंतर 3 बॉलला 16 आल्या, 2 बॉलला 12, 1 बॉलला 6. चला, परंतु सध्याच्या घडीला जी मॅच आहे 10 धावा आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल. अमर गोलंदाजी करणार. अमर धुळे अँड कंपनी. आपण कर्जत सावळे संघाकडून पाहाल ब्लॅक अँड व्हाईट युनिफॉर्ममध्ये. चला, आता वेळ घालू नका. एकतर अगोदरच अर्धा तास तरी नक्कीच आपण मॅच थांबवलेली आणि या शेवटची रात्र आहे, मात्र फायनल डे आहे, त्यामुळे अजून बऱ्याचशा मॅचेस खेळवायचा आहे. हा पहिला सुरुवातीचा 4चा पोल आहे. यावेळेला आपण पाहिला अलॉंग द कापेट सरळ बॅटने खेळला आणि मिसफिल्डिंग झाली. बॉल थांबणार नाही, सीमारेषा पार, चौकार. लक्षात घ्या, माझगाव असेल आणि एकीकडे टेंबरी संघ असेल. लगेच आपण इथे रेडी राहायचं आहे. पहिल्या सत्रानंतर लगेच टॉससाठी आपण इथे पाहिजेत. लक्षात घ्या, आपण इथे हजर नसाल तर जो संघ हजर असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. माझगाव विरोधात टेंबरी या 2 संघांनी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तयार राहायचं आहे. नंतर आपण रेग्युलर 8च्या पोलकडे वळणार आहोत, ज्यामध्ये दुसरी मॅच असेल आसरे आणि कांड्रोली, तिसरी मॅच असेल वरोसे आणि तुपगाव आणि शेवटची मॅच असेल नडाळ आणि सारंग. या वेळेला आपण हवेमध्ये खेळला या बॉलला. बॅक टू बॅक 1 चौकारानंतर आला पॅरलल स्ट्रोक, षटकार. खेळ इथून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा पाहिल्या, त्यानंतर मात्र 2 लगातारच्या 2 बॉलवर 10 धावा खर्च करतोय. गोलंदाज असेल अमर धुळे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायची आहेत, अन्यथा एक खेळाडू आपला 30 सर्कलमध्ये जाईल याची दक्षता घ्या. आता वेळेचं बंधन असेल आपल्याला. घड्याळाची टिकटिक इकडे मात्र पंचांच्या हातामध्ये सुरू आहे. अमर धुळे बॉलिंग ट्रॅकवर असेल. ओव्हर द विकेटनं स्लोअर टाईपचा हा बॉल खूप वेगवान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये जसा हवा तसा आला नव्हता, त्यामुळे या बॉलवर 2 धावा येणार आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा स्कोअरबोर्ड हालताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा. सुरेख समाचार घेतला. 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 12 धावा खर्च करतोय हा गोलंदाज, ज्याचं नाव आहे अमर धुळे. आणि बॅट्समन आपण जर पाहाल, चौकार आणि षटकाराची खेळी करणारा विनायक कडपे याला पाहाल. अगदी धाकड यष्टीचा हा खेळाडू ऑन साईडला खेळतोय. बॉडी लँग्वेज जर त्याची पाहिली आपण तर मजबूत बांधा आहे, त्यामुळे ताकदीचा उपयोग जास्ती प्रमाणात केला जातोय. वा, काय फटका सजवलेला, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव येईल. अगदी टोला हा जो बॉल पिचिंग झालेला त्याला मात्र बॅटच्या रडारमध्ये घेऊन उचलला बॉलला. त्याला आपण नेहमी म्हणत असतो खणून काढला बॉलला आणि त्यामुळे या सिंगल धावेचं रूपांतर झालं. यावेळेला ऑन साईडला खेळ आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटला असलेला खेळाडू फील्ड करतोय. सिंगलच धाव येणार. धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला आहे सावळे संघाकडून, कारण सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च करणारा गोलंदाज मात्र आता सध्याच्या घडीला 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी आहे अमर धुळे याची. मार जरूर पडला आहे 2 बॉलमध्ये, तदनंतर मात्र कमबॅक करणारं स्वतःला सावरत असणारी गोलंदाजी अमर याची पाहायला मिळाली.
3 षटकांची मॅच आहे. तळेगाव संघाला अपेक्षित असतील 40-45 धावा. स्लोवा टाईपचा बॉल यष्टांवर जाऊन आदळला, दांडी गुल. इथून मात्र दुसरा विकेट डाऊन होत असताना टीम तळेगाव संघाचा. तालुक्याची शान हायवन ज्ञान प्रशांत दादा ठाकूर. पनवेल तालुक्याची शान हायवन ज्ञान प्रशांत दादा ठाकूर. गोलंदाज आपण ओंकार धुले याला पाहाल, शेवटचा गोलंदाज. आणि इथून मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल भावेश पाटील. भावेश पाटील हा मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला आपण पाहिलं क्रिकेट आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेटला देवेंद्र विराट कोहलीला पाकिस्तानी खेळाडूच्या लेस बांधताना पाहिलं. तर मग आपण विरोधी खेळाडूंना पाणी बांधलं तर काय हरकत आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि तरच आपली पुढे प्रगती होत असते. 12 खेळाडू कोणता आहे, कोणाला पाणी नेतो आहे, त्यापेक्षा त्याचं काम त्याने केलं आहे. चला मॅचकडे आपण वळणार आहोत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण इथून ओंकार धुळे हा गोलंदाज इथून पाहायला मिळेल. 2 विकेट इथून जाताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवण्यामध्ये यश येतोय टीम तळेगाव संघाला हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. दीपकदत्त पाटील यांची प्रामुख्यानं उपस्थिती या स्पर्धेसाठी आज सातत्यानं 4थी रात्र ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. फिरून मारण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन आणि फाईन लेगला क्लिअर करत ब्लॅक स्क्रीनवर जाऊन बॉल आदळलाय आणि जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. मनोज पहिला पण बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि बॉल थोडासा बाउन्सर टाईपचा होता, त्यामुळे मागच्या साईडला खेळण्याचा निर्णय घेतला आणि फाईन लेग थर्ड मॅन यष्टीरक्षकाच्या वरून या बॉलला खेळला 4 धावांसाठी. अपील केली जाते अंपायरकडे, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळली. आउटसाईड ऑफ सम यॉर्कर लाईनचा बॉल आपण इथे पाहिलात. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. 28 धावा आटोक्यात ठेवली आहे धावसंख्या. कारण तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या गोलंदाजी करत असताना दुसऱ्या गोलंदाजावर. परंतु तदनंतर कमबॅक करणारी गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली सुमजाई 11 कर्जत सावळे संघाची. यावेळेला नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं बॉलर तयार असेल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून रनआउटचा चान्स होऊ शकतो. बाल बचावला हा खेळाडू. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र दुसरी होणार का कंप्लीट? यस, 2 धावा कंप्लीट. रायगड 40+ अध्यक्ष सन्माननीय अण्णाजी गावडे यांचं इथं आगमन झालंय. त्यानंतर रसायनी 40+ अध्यक्ष अनंत गादाडे साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे आणि शशी मुकादम साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. टिके कुरंगळे साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. या सगळ्यांना विनंती असेल या 40+ ज्यांनी आजही वयवर्ष 40च्या वरती, ज्यावेळेस सगळ्यांना कंबरदुखी पाठणदुखी हे आजार पण लागतात, त्यावेळेस ते यंग जनरेशन बरोबर क्रिकेट खेळतात.
त्यांच्या काळामध्ये त्यांचा काळ तर त्यांनी गाजवला आहे, परंतु सध्याच्या घडीला सुद्धा एक धाव आरोग्यासाठी एकमेव मूळ मंत्राने बऱ्याचशा टुर्नामेंट्समध्ये ही मंडळी पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं आपण करूया स्वागत. रिटायर्ड खेळाडू आणि इथून मात्र एका नवीन खेळाडूला पुन्हा एकदा मैदानामध्ये पाठवण्यात येईल. रोहन कडपे हा मैदानामध्ये दाखल होतो आहे. काहीतरी इंजरी झाली या खेळाडूला आणि पंचांकडे तशी मागणी केली गेली आणि संपूर्ण तपासणीच्या नंतर पंचांनी त्याला बाहेर जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता नवीन खेळाडूला इथे मात्र पाचारण करण्यात आलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा 30 धावा. मागच्या बॉलवर 2 धावा आल्या. जिथे रनआउटचा चान्स होता तिथे 2-2 धावा खर्च केल्या कर्जत आपल्या सावळे संघाच्या खेळाडूंनी. तळेगाव विरोधात सावळे या दोन संघांमध्ये मध्ये थोडा ब्रेक होता. त्या ब्रेकनंतर थोडीशी लिंक जरूर बिघडली आहे सगळ्यांची, परंतु आता पुन्हा नव्यानं मॅच सुरुवात झाली आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न अपील केले जाते. इथून मात्र आणखीन एकदा रनआउटचा चान्स होऊ शकतो. हो, डायरेक्ट हिट. एवढा राग काढलाय. जर कदाचित यष्टांवर आदळला नसता तर मात्र कव्हरला येणाऱ्या खेळाडूची खूप घाई तारंबळ झाली असती आणि त्यानुसार आपण एक धाव पाहिली ती एक धावेनं टीमची एकही धाव नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाताना पाहिला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. यावेळेला आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानामध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अभिजित कडपे हा बॅट्समन. टीम तळेगाव संघाकडून खेळण्यासाठी सज्ज असेल. काही चेंडू शिल्लक असतील. या शेवटच्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक असतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मात्र तयार असेल. ओमकार धुळे. स्ट्राईकला खेळतो भावेश पाटील. यावेळेला आपण पाहिलं तर ओमकार धुळे बॉलिंग ट्रॅकवर असेल. नारपुले वेले जेंटकडून गोलंदाजीसाठी सज्ज. द विकेटनं हा पुढचा बॉल. फिरून मारण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. ओमकार धुले चाणाक्ष गोलंदाज आहे. ज्यांनी पाहिलं हेरलं. काही फलंदाज असतात ते गोलंदाजाला अगदी त्याच्या नजरेमधूनच चेक करतायत की कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे, किंवा काही गोलंदाज असतात ते फलंदाजाला त्याच्या नजरेमधून चेक केलं जातं की आता कोणता शॉट खेळणार आहे. त्यामुळे ओमकार धुलेनं चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. यावेळेला अलॉंग द कार्पेट कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये या बॉलला खेळला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट जाताना पाहायला मिळेल. सिंगल धाव मिळाली. अशा रीतीने पहिलं सत्र इथून मात्र संपतोय. टीमची टोटल धावसंख्या 31 जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 32 धावांची गरज. एक मिनिट डीजे. 40+ रायगड अध्यक्ष सन्माननीय अण्णाजी गावडे आपणाला विनंती असेल. त्यानंतर आमचे शशी भंडारकर साहेब असतील, टीके कुरंगळे असतील, अनंत गाताडे साहेब असतील, त्यानंतर आणि त्यांच्या समवेत असलेले संपूर्ण कमिटी असेल त्यांना विनंती असेल. या सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यानंतरची मॅच खऱ्या अर्थानं माझगाव विरोधात टेंबरी. माझगाव संघाचा कॅप्टन आहे, टेंबरी संघाचा कॅप्टन दोन्ही आहेत. तर विनंती असेल पाहुण्यांना की दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करावं. ऐकूयात आता पुढच्या मॅचसाठी आपण या मॅचमध्ये 3 षटकांमध्ये गरज आहे ती मात्र 32 धावांची. तत्पूर्वी आपण टॉससाठी उमेशजी पाटील आपणाला विनंती असेल की आपण आपल्या हस्ते 2 संघांमध्ये टॉस करावं. थँक्यू रोशन सर. या ठिकाणी आपण बघतोय
नाणेफेकीचा कौल केला जातोय. माझगाव संघ आपण टॉस जिंकलाय. नक्कीच आमचे माझगावचे मित्र तर आपल्या या ठिकाणी स्वागत. तर विनंती असेल माझगाव संघ आपल्याला की या ठिकाणी आपण लगेचच आपला डिसिजन आम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय रायगड जिल्हा 40+ अध्यक्ष आदरणीय अण्णाजी गावडे, त्यानंतर त्यांच्या समवेत आपण बघतोय टीके कुरंगळे आमचे बघतोय आपण या ठिकाणी असं म्हणतात ना की सागराचं पाणी कधी आटणार नाही. एक जन्म काय 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही. आणि ती आवड न संपण्यासाठी खऱ्या अर्थानं चालू केलेला एक नवीन वसा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो नवीन वसा म्हणजे काय की बऱ्याच जणांना 4 ते 5 वर्षापूर्वी असं सांगितलं जात होतं की 35 ते 40 वर्ष झालं की तुमचं 40 वर्षानंतर क्रिकेट संपतं. तर नक्कीच या ठिकाणी रतनजी पाटील आणि अविनाशजी पारंगे आपल्याला विनंती असेल की आपणही या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. रतनजी पाटील, अविनाशजी पारंगे, रसायनी पोसरी परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व रतनजी पाटील, ज्यांनी कित्येक स्पर्धेना पुरस्कृत केलंय ते आमचे रतनजी पाटील, अविनाशजी पारंगे. आपल्याला विनंती असेल की आपणही या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल तर आपण सांगत होतो मित्रांनो की 40+ या ठिकाणी 4 ते 5 वर्षापूर्वी 40 ओलांडली की क्रिकेट संपलं असं सांगितलं जात होतं. परंतु आपण मगाशीच सांगितलं की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही. तशाच उक्तीप्रमाणे आपण बघतोय 40+ जे 40+ झालेत त्यांना मात्र पुन्हा एकदा एक नवीन संधी, एक नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. आणि 40+चं क्रिकेट काल आपण बघितलं होतं की या मैदानावर 40+चा गट या ठिकाणी खेळवला होता. तब्बल 8 संघांनी 40+च्या या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला होता. आणि त्या 40+च्या संघांमध्ये वावंजे संघानं टॉप 6 मध्ये या ठिकाणी आपलं स्थान पक्क केलं होतं. तर या ठिकाणी आपण पाहतोय वळूयात दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपण पाहतोय तळेगाव आणि कर्जत सावळे हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आमचे मित्र चेतन मडवी, अक्षय पाटील तेही आम्हाला दिसत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत. रजत पाटील, रजतचा खेळ बघण्यासाठी अगदी जिथे गावातून असेल, पोसरी गावातून असेल, हे दोनही अक्षय पाटील असेल, चेतन मडवी असेल, दोघांचंही स्वागत. कारण आपण बघतोय या ठिकाणी आमचे पंकज पाटील, त्यानंतर आमचे समीरदादा तांडेल तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. समीरदादा तांडेल यांच्या वतीनं आपण बघितलं होतं सचिनदादा तांडेल पुरस्कृत. काय जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळाली होती. अगदी रसायनी नव्हे तर पूर्ण खालापूर पनवेल तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती रसायनीच्या आपण अचानकच्या मैदानावर. तर इथे वळतोय दुसऱ्या सत्राकडे, जिथे खेळणार आहेत आपल्याला पाहायला मिळतील धाबा जमा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सलामीची जोडी आपण बघतोय अमर धुळे आणि रोहिदास धुळे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर गॅप शोधली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु हा चेंडू मात्र जातोय. 2 क्षेत्ररक्षकाला चकवत होतोय फरार. मिळतील 4 धाबा, आगाच पाहायला मिळतोय त्या चौकारानं. जी पूर्ण होणार नाहीत त्या 32 धावा पूर्ण करण्यासाठी सुरुवातच चांगली करणं, वेल बिगिनिंग अशा पद्धतीने आपण बघतोय पाहायला मिळते ती या फलंदाजाकडून. चांगला प्रयत्न, सगळे क्षेत्ररक्षक येऊन अपील करत होते, कारण का करू नये. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अमर धुळे, ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली होती. 12 चेंडूंमागे तब्बल 30 धावा त्यानं जमा केल्या होत्या आणि तो सामना आपल्या बाजूने झुकवला होता. तोच फलंदाज याही सामन्यात तीच ऍक्शन पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, कोणती चूक केली जात नाहीये. पहिली विकेट, पहिली सफलता, पहिलं यश हाती लागतंय. 440चा झटका तो कर्जत सावळे संघाला. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात 40+चे सगळे या ठिकाणी ज्यांनी
एक काळ असा गाजवला होता की त्यांच्या क्रिकेट शैलीनं, त्यांच्या क्रिकेट खेळानं, त्यांच्या फलंदाजी असेल, त्यांची गोलंदाजी असेल, एक काळ, एक दशक त्यांनी गाजवलं होतं. आणि ही मंचावर आपल्याला सगळी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करूया. कर्जत सावळे या या ठिकाणी आपण बघतोय दूरवर प्रवास करून आलेत. तो कर्जत विभागातून आपल्याला पाहायला मिळतोय तो सावळे संघ. आणि त्या सावळे संघाचं या ठिकाणी कौतुक गेलं पाहिजे. मागचा सामना एकतर्फी जिंकला होता. तर मैदानावर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र बाद झालेला फलंदाज अमर धुळे, परंतु आता मात्र रोहिदास आणि त्याचा सख्खा भाऊ कैलास, दोन सख्ख्या भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण बघतो ना की आयोजकांमध्ये आमचे दीपकदादा पाटील असतील, प्रकाश पाटील असतील, रवी पाटील असतील, हे तीन भावांची जोडी कधीही कोणत्याही क्षणी अगदी कोणतीही वेळ असू देत प्रत्येक वेळेस एकत्रित असतात. आणि तशाच पद्धतीनं या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते ही सख्ख्या बंधूंची जोडी. परंतु इथे आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून, कारण चेंडू जवळ सीमारेषेजवळ गेला होता, परंतु चेंडूच्या मागं चित्याच्या वेगानं धावण्याचा प्रयत्न केला होता त्या क्षेत्ररक्षकानं. 2 धाबा संघासाठी वाचवल्या. दुहेरीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 6 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 32 धावांची गरज. 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू इथे मात्र आपण बघतोय लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेनच्या स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी सक्सेसफुल ट्राय पाहायला मिळते ती या गोलंदाज अभिजित कडपेकडून. कुणाल पाटील, विशाल मस्कर आणि नेहल मोरे आपण कुठे असाल तर, आणि उमेश मस्कर, निमिष मस्कर आपणही यायचं आहे. सिद्धेश मस्कर आपल्याला विनंती असेल की आपणही यायचं आहे, कुठे असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. निहाल मोरे, सिद्धेश मस्कर, कुणाल सगळ्यांनी लगेचच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे, विनंती असेल. चला 12 चेंडू आणि 26 धाबांचं लक्ष आता मात्र शिल्लक राहिले. पहिल्या षटकामध्ये आपण बघतो एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 6. काय वेधक गोलंदाजी केली ती अभिजित कडपे या गोलंदाजानं. तळेगाव संघानं आपण नेहमी म्हणतो ना की मागे काय केलं त्याचा विचार करण्यापेक्षा मी पुढे काय करेन याचा विचार करणं चांगला असेल. आणि तो विचार या ठिकाणी आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये तळेगाव संघाला आपण बघतोय या ठिकाणी काय जबरदस्त चमक दाखवली होती. अगदी शेवटच्या षटकामध्ये तो सामना निसटता पराभव या ठिकाणी झाला असता, परंतु तो जिंकला होता. आणि या सामन्यात मात्र एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते ती या तळेगाव संघाची फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं. चांगली फलंदाजी केली होती मनोज असेल, त्यानंतर विनायक असेल या जोडीनं. आणि त्यानंतर त्या चांगल्या फलंदाजीच्या बलबुत्यावरच आता मात्र संघर्ष करण्याची ताकद निर्माण झाली आहे ती तळेगाव संघाच्या गोलंदाजांना. परंतु या ठिकाणी मी म्हणेन की सावळे संघ मागचा सामना तुम्ही एकतर्फी करून जिंकला होता, त्याची आठवण करून देणं गरजेचं राहील ती या प्रेक्षकांना, तुमच्या चाहत्यांना. बघूयात तसं काही घडेल का. पहिल्याच षटकामध्ये धाबा जमा झाल्या त्या तब्बल 6. गरज असेल ती 12 चेंडू आणि 26 धाबांची. 12 चेंडू 26 धाबा, 13ची सरासरी राखायची आहे. सामना तसं पाहायला गेलं तर सोपा नक्कीच नसेल. 15 मिनिटाची वेळ असेल. पंच दीपक पाटील सर आपण सूचना द्यायच्या आहेत वारंवार. आजची शेवटची रात्र आहे. बरेचसे सामना आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय. तब्बल 6 पारितोषिकं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. पहिला चेंडू अपील केलं जातंय. पंच या ठिकाणी बघतायत, इशारा करतायत. हा चेंडू चांगला टाकला जातोय, हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. या चेंडूवर बीट केलं जातं या फलंदाजाला. आणि आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11. गरज असेल ती तब्बल 26 धावांची. नवीन गोलंदाज रोहन वाघे, रोहन वाघेच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. शेवटचे चेंडू 11, गरज असेल ती 26 धावांची. पहिला चेंडू सुरेख फेकला तो रोहननं. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कोणती चूक केली जाणार नाहीये इथे मात्र आपण बघतोय. फलंदाज बाद होईल तो रोहिदास. दोन्ही संघाने एक संघाला गारद करून या
आत्तापर्यंतच्या फेरीमध्ये आपण बघतोय आपलं स्थान पक्का केलं होतं, परंतु आपण नेहमी म्हणतो की तुमची पहिली वाट पहिली लढाई कदाचित सोपी असेल, परंतु दुसरी लढाई तुमची कधीच सोपी नसते. कारण आपण बघतो तुमच्यापासून संकट कधीच या ठिकाणी तुम्हाला तुमची साथ सोडत नसतं आणि अशा परिस्थितीत त्या संकटावर मात करणं गरजेचं असतं. यश मिळवणं सोपं असतं. पहिल्या सामन्यात तुम्ही अगदी सोप्या रीतीने यश मिळवलं होतं, परंतु या सामन्यात ते टिकवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू हाही जातोय निर्धाव. या ठिकाणी आपण बघतोय खडेखडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण बघतोय ओमकार धुळे. ओमकार स्ट्राईकला पाहायला मिळतोय. कोणत्याही पद्धतीचा फुटवर्क त्याच्या पद्धतीने या ठिकाणी माध्यमातून पाहायला मिळाला नाही आणि परिणाम बघतोय गोलंदाज हवे होतोय. गोलंदाज आपली बादशाही दाखवतोय गोलंदाजीमध्ये. जी गोलंदाजी सुरुवात केली होती अगदी अचूक लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस त्याला माहिती आहे मला एकच चेंडू टाकायचा आहे, मला फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू फेकायचा आहे आणि तेच काम केलं जात आहे ते रोहनकडून. इथे मात्र आपण बघतोय यू मिस आय डेफिनेटली हिट आणि हिट केलं जात आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या फलंदाज ओमकारच्या. थँक्यू डीजे. आता मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज पाहायला मिळते युवराज धुळे. ही धुळे गँग आपण बघतोय बराचसा या ठिकाणी दूरवरचा प्रवास करून आले या मैदानावर. आपण पाहतोय आमचे प्रकाश पाटील यांची सासूरवाडी ती कर्जत सावळे थोडंसं टेन्शनमध्ये आता पाहायला मिळत आहेत. एरजरा घालतायत कारण त्यांना पण माहिती आहे आता मात्र सासूरवाडीचा संघ थोडासा या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये येऊन टेपलाय. परंतु बघतोय त्यांचे मित्र समीरदादा तांडेल असतील त्यांचाही संघ चांगला खेळ करतोय आणि आता मात्र आपण पाहतोय शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. धाबा अजूनही गरज असेल. 26 धाबांची इथे मात्र पाहायला मिळते. चेंडू बॅटची कडा घेऊन जाते. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, परंतु 3 तिघाडा काम बिघडवलं नाहीये, काम चांगलं केलंय. या ठिकाणी आपण बघतोय हा झेल टिपला जातोय आणि संपवला जातोय खेळ तो युवराजचा. चेंडू फेकलेत आणि 3 विकेट्स मिळवल्यात आणि एकही धाव खर्ची केली नाही. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू जर का निर्धाव टाकला तर मेडन षटक पाहायला मिळेल. पाहूया गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. झेल टिपला जाईल का? आणि होय या ठिकाणी आपण बघतो या षटकातील चौथा विकेट मिळवले आणि 5वं मेडन षटक टाकले. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ती रोहन वाघे या गोलंदाजाची. जबरदस्त गोलंदाजी. परंतु या ठिकाणी आपण बघतोय कर्जत सावळे संघ थोडंसं या ठिकाणी एफर्ट लावायला पाहिजेत, कारण आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये तुम्ही दमदार ॲक्शनमध्ये तो सामना जिंकला होता. काय जबरदस्त या ठिकाणी आपण बघितलं होतं. शेवटचं षटक आता मात्र प्रगतीपथावर येईल. आपण बघतोय शेवटचं षटक कोणाच्या वाट्याला येईल. 6 चेंडू गरज असेल ती 26 धाबांची. भावेशच्या हातामध्ये आपण बघतोय शेवटचं षटक देण्यात आलंय. आपण नेहमी म्हणतो ना की पहिल्या यशानंतर कधी विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात जर तुम्ही अपयशी ठरलात तर मात्र सगळे म्हणतील की पहिलं यश तुम्हाला नशिबानं मिळालं होतं. आणि ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. पहिलं यश मिळालं होतं दोनही संघांना आणि ते पहिलं यश दुसऱ्यांना सांगायला लावू नका की नशिबानं मिळालं नव्हतं, ते आमच्या मेहनतीनं मिळालं होतं. नक्कीच जगदीशजी कडपे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल जर का या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर. परंतु यावेळेस पहिला चेंडू प्रहार केला जातोय. अजूनही हा सामना संपवला नाहीये. याचं प्रत्युत्तर देताना या षटकारानं थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण बघतोय आमचे समीरदादा तांडेल एक जबरदस्त दानशूर नेतृत्व आपण पाहिलं होतं मोहपडाच्या मैदानावर. आणि टीम मीटिंग घेऊ नका या ठिकाणी विनंती असेल. षटकाराने या ठिकाणी आपण बघतोय आमचे समीरदादा तांडेल यांच्याकडून तब्बल रोहन वाघेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि
आपण बघतोय जे आमचे समीरदादा तांडेल यांच्या वतीनं तब्बल आम्हाला स्पोर्ट्स सायकल देखील देण्यात आले. मोहपाड्याच्या मैदानावर आपण पाहिलं होतं अगदी कुणाकडूनही एकही रुपया न घेता आमचे सचिनदादा तांडेल असतील, समीरदादा तांडेल असतील, काय जबरदस्त शृंखला. अगदी रायगड महाराष्ट्रभर त्या स्पर्धेची चर्चा केली जातीये आणि तेच आमचे सचिनदादा तांडेल यांच्याकडून आपण बघतोय या 6च्या 6 ट्रॉफीज आम्हाला त्यांच्याकडून देण्यात आल्यात. म्हणजे एकूणच आपण बघतोय एक जबरदस्त नेतृत्व. कारण पैसा सगळ्यांकडे असतो परंतु त्याची देणत या ठिकाणी आपण बघतो ना, देण्याची दानत असली पाहिजे. तळेगाव संघाचं बरंचसं प्रेम आमच्या नारपोलीवर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय परंतु कोणती चूक केली जाणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, दुसऱ्या चेंडूवर आला होता दुहेरी, परंतु या चेंडूवर मात्र माघारी परतावं लागेल. तसं पाहायला गेलं तर तळेगावचे बरेचसे या ठिकाणी आपण पाहायला मिळतात दानशूर नेतृत्व आहेत. सगळ्यांचं प्रेम आहे आमच्या या नारपोली गावावर. मग ते आमचे रवी पाटील असतील, त्यानंतर संदेश मांडे असतील, या सगळ्यांच्याकडून आपण बघतोय आम्हाला संदेश मांडे असतील, रवी पाटील असतील, यांच्याकडून सगळे सन्मान चिन्ह देण्याचं काम त्यांच्या मधून झालं आहे. नक्कीच आपण बघतोय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्या देखील आम्हाला आपण पाहतोय संदेश मांडे यांनी पुरस्कृत केल्यात. म्हणजे तळेगाव संघाचं, तळेगाव गावचे या ठिकाणी प्रेम आम्हाला पाहायला मिळतंय. त्यांचं सगळ्यांना धन्यवाद देऊयात. या ठिकाणी आपण बघतोय तळेगाव संघ आता मात्र हावी होतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा आल्या होत्या, परंतु शेवटचे 3 चेंडू आणि गरज असेल ती 18 धाबांची. 3 चेंडू हॅट्रिक करेल का हा फलंदाज? 3 चेंडू या ठिकाणी आता मात्र बघतोय षटकारांची हॅट्रिक जर का मारली तर जावई खुश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पाहूयात या ठिकाणी आता मात्र काय घडेल. हा गोलंदाज पाहायला मिळेल. आपण बघतोय भावेश पाटीलच्या हातामध्ये हे चेंडू षटक दिले. पहिल्या 2 चेंडूवर 8 धाबा आल्या होत्या, परंतु हे षटक, हा चेंडू आता मात्र चांगला टाकला जातोय, कमबॅक केलं जातंय, चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता असं वाटलं होतं पहिल्या चेंडूच्या षटकारानंतर कमबॅक करेल की काय तो कर्जत सावळे संघ, परंतु पुन्हा एकदा डोकं वर करू दिलं नाही. ते तळेगाव संघाच्या या गोलंदाज भावेश पाटीलनं मागचं षटक रोहननं काय जबरदस्त भेदक फेकलं. अगदी 4 विकेट्स त्या षटकामध्ये मिळवल्या आणि एकूणच सामन्याचं चित्र आपल्या बाजूनं या ठिकाणी आपली पकड मजबूत केली ती तळेगाव संघासाठी, ती त्या रोहन वाघेनं. आणि त्याच रोहन वाघेसाठी आपण बघतो आमच्या समीरदादा तांडेल यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलं. आता मात्र चेंडू मी म्हणेन की औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असेल 2 आणि गरज असेल ती तब्बल 18 धाबांची. बघूया 18 धाबांची गरज. अजूनही शेवटच्या 2 चेंडूवर कडा प्रहार केला जाईल का, कडा संघर्ष दाखवला जाईल का. इथे मात्र चेंडूला उडवलाय, परंतु चेंडूला उंची जास्त आणि लांबी कमी मिळाली आहे. परंतु बघतोय आपण स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू पकडेल, कॅच करेल. इथे मात्र फलंदाज परतावं लागेल. थोडीशी विकेटची पडझड पाहायला मिळाली होती आणि ती पडझड शेवटपर्यंत थांबवता आली नाही कर्जत सावळे संघाला. आणि तिथेच मी म्हणेन की बॅकफुटला पोहोचला तो कर्जत सावळे संघ. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं थोडासा या ठिकाणी सूर गवसला नव्हता. एक चौकाराने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धाबा देखील घेणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. आणि परिणाम पाहायला मिळतंय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज असेल ती 18 धाबांची. हा सामना आपण म्हणतो ना की मगाशी सांगितलं होतं की पहिलं यश नशिबानं नव्हतं तर आमच्या मेहनतीनं मिळालं होतं. हे दाखवताना आता मात्र तळेगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या तळेगाव संघानं काय चमक दाखवली आहे, काय खेळ दाखवलाय, काय जबरदस्त या ठिकाणी खेळ दाखवला. रजत पाटील मागच्या मॅचचा हिरो म्हणेन मी त्याला. भलेही या ठिकाणी आपण पाहतोय त्यानं खराब गोलंदाजी केली असेल, परंतु शेवटच्या चेंडू त्यानं मात्र सामन्यामध्ये या ठिकाणी जिंकून दिलं होतं ते मागच्या सामन्यामध्ये. परंतु या सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळ दाखवला. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी चांगली कामगिरी करून हा सामना जिंकला तो तळेगाव संघानं. आणि मी विनंती करेन आमचे भगवानजी धुळे, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भगवानजी धुळे आमचे मामा सासरे आमचे प्रकाश पाटील यांचे विनंती असेल भगवानजी धुळे आपल्याला की आपण आमच्या मंचावर यायचं आहे. आपल्याला विनंती असेल. हा सामना जिंकला तळेगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन
तळेगाव संघ टीम आणि आपण बघतोय थोडंसं हार्डलक. तर या सामन्याचा हिरो नो डाऊट मला नाव घ्यायची गरज नाहीये. काय जबरदस्त कमबॅक इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये.